कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी काय म्हणते नेहा, तू घालून बघ ना हा दागिना। मी अगं हो, घालून बघायला काय हरकत आहे, तुला आवडेल ना? दिसली मला आवडेल पण हा मग घाल आता। एक काम कर, थांब मी घालते। बघू इकडे। वाव, खूप छान दिसतोय। थँक्यू। एक फोटो काढतेस? हो हो, काढते काढते, एक मिनिट हा। बघू इकडे। लांब आहेत ना केस। खूप सुंदर दिसतेस। थँक्यू। शिवा, खरंच तुझ्यामुळे मी पण सुधारलो। त्यामुळे माझ्या मुलीला ना मी तुझ्यासारखं बनवणार। हिला माझ्यासारखं नका बनव। माझ्यापेक्षाही खूप मोठं आणि खूप जास्त शिकवा तिला। हो हो हो, ते करेलच मी, पण तू पण काही कमी नाहीयेस। तू बाप आहेस, बाप। ताईला टाटा कर। बाय। चल शिवा, हा चल चल। झालं असेल तर निघूयात। आई, आजी, तुम्ही माझं ऐकून घ्या ना। हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मला कळतंय आशूचा अजिबात आता माझ्यावर विश्वास नाहीये, पण तो परत मिळवायचा कसा हे मला चांगलं माहिती। हे कसं करणार आहेस तू हे सगळं? अगं आई, खरं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी समोर येतच आणि ते होणार आहे। शिवा, तू तर आधीपासून म्हणत होतीस की तुझ्यात आणि आशूत काहीतरी बिनसलंय, मग हे तुझं थोडं काहीतरी आहे का? हो, मी बोलले होते, पण चढ उतार होतात ना, म्हणून काही नातं हरत नाही। येऊ का? अगं बाई, भाऊ, हो या ना, या। नमस्कार। नमस्कार। भाऊ, पण इकडं कसं काही येणं झालं तुमचं? आजी, घरात लेक नसेल तर करमणार कसं? आजी, मी तुमची आणि वंदनाताईंची माफी मागायला आलो। भाऊ, खरं म्हणजे आमच्या घरात शिवाबरोबर जे झालं ते अत्यंत चुकीचं घडलं, आणि हे सगळं होत असताना मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहू शकलो, हे दुर्दैव आहे। पण तुम्हाला सांगतो, शिवा पुन्हा एकदा आमच्या घरात स्वाभिमानानं परत येईल, मी तिला घेऊन जाईन। भाऊ, तुम्ही इथे आलाय हेच खूप आहे माझ्यासाठी, आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते ह्या सगळ्या गोष्टी मी शोधून काढीन आणि खरं समोर आणीन। मला माहिती आहे शिवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू हे करू शकतेस। सध्या आशूच्या डोळ्यावर झापड आहे, पण लक्षात ठेव, मी तुझ्या बरोबर आहे, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे। तुम्ही सगळेच जर माझ्या सोबत आहात तर आशू आणि मी आम्ही नक्की एकत्र येऊ। भाऊ, कशाला काळजी करताय? तुम्ही शिवाच्या घरी जाऊन बोलून आलात ना, मग कशाला टेन्शन घेताय? होईल सगळं नीट। सगळं नीट होईल, सगळं नीट होईल, या आशेवरच आपण सगळे जगतो आहोत। आजपर्यंत शिवासोबत या घरात जे काही घडलं ते सगळं आठवलं की वाईट वाटतं, स्वतःची लाज वाटते। असं वाटतं की मी शिवाचं आशूशी लग्न लावून दिलं आणि तिला या घरात घेऊन आलो, मी तिच्यावर अन्याय तर नाही ना केलं? भाऊ,
अहो असं नका म्हणू. तुमचा उद्देश खूप चांगला होता आणि आहे. उगाच स्वतःला दोष नका देऊ. एक्झॅक्टली भाऊ, जे काही घडलंय ना ते तुमच्यामुळे नाही, त्या दादामुळेच घडलंय. संपदा, तुझं तोंड बंद कर, नाहीतर आज जा. उर्मिला, बोलू दे तिला. काय चुकतंय तिचं? हा, लहान मुलं चुकली की आपण मोठे त्यांना दटावतो, पण मोठे चुकतायत हे लहान मुलांना कळत नसेल का? आशूला सांगायचं नाहीये यामागे त्याचं काहीतरी कारण नक्कीच असेल, पण ते न सांगणं ही काही एवढी छोटी गोष्ट नाहीये. भाऊ, तुम्ही एकदा आशूशी बोलून. नाही लक्ष्मण, मला आता आशूशी बोलण्याचीच इच्छा होत नाही. बरं ठीक आहे, चल आज जाऊ. भाऊ, आशू. काय तुम्ही सगळे इथे काय करताय? काय मीटिंग भरवली? तुम्ही कोणी काहीच बोलणार नसाल ना तर मीच बोलते आता. काय बोलायचंय? दादा, मी ना एवढे दिवस खूप विचार केला. मग इनफॅक्ट मी खूप दिवसांपासून हे कंट्रोल करते, पण मला वाटतंय की बोलणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की शिवाचं आणि तुझं खूप मोठं भांडण झालंय, पण ते ज्या पद्धतीने झालंय ना ते खूप चुकीचं आहे. डंबू, तू असा वागला शिवाशी. एवढी चांगली मैत्री, तू सगळ्यात जास्त ओळखतो शिवाला, माझ्याहून जास्त. तुला माहितीये ती कशी, ती अशी नाही वागू शकत, तरी तू असा वागलास तिच्याशी. डंबू, हे जे काही झालंय ना ते खूप चुकीचं आहे आणि तू ही चूक सुधारायलाच पाहिजे. हे तुम्हाला सगळ्यांना हेच वाटतं का? ठीक आहे. काय झालंय सगळं? लक्ष्मण, अरे काय झालं रे आमच्या बाप लेकाच्या नात्यात हे सगळं? या मुलाशी मला आता बोलावंसं देखील वाटत नाही. भाऊ, शी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.